माझं नाव संदीप ताटे, गड्डम किष्टारेड्डी, श्रीधर ताटे. थोडं मोठ्या आवाजात. माझं नाव संदीप ताटे, हां गड्डम किष्टारेड्डी, हां श्रीधर ताटे, हां के नागारेड्डी, हां एम लच्चारेड्डी. हां मी तेलंगणा स्टेट, आदिलाबाद जिल्हा, हां पिपरोडा गावावरून आलो होतो. हे विनोद मैन म्हणून आम्हाला खूप वर्षापासून परिचय आहे. हां. तर आम्ही येतो मला 2-3 वर्ष होता, येणंच नाही झालं. हो, बरेच दिवस झाले. तुमचे फोन मला भरपूर चालू आहेत बऱ्याच वर्षापासून, पण तुमचं येणंच नाही झालं. योगायोग आज 5 जणांचं आमचं जुळलं. हां हां. आणि हे व्हेरायटी पासाठी आलो होतो. हो सिलेक्शन 1044 व्हेरायटी नावानं होती. ह्या व्हेरायटीला नाव नाही दिलं का ना, हो. की आमचं येणं आज ह्या व्हेरायटीला नवीन नाव पण दिलं आहे त्यानं. आणि ते तुमच्याच हातानं दिलं. ते अंतर 3 फूट आहे. हो तसं आमच्या भागामध्ये 1.5 फूट, सर्वजण 1.5 फूटच पेरते. हो 3 फूट का नवीन आहे पाव भावा. हम्म. आपण 6 फूट परत लावत हो. आहोत दरवर्षी, म्हणजे 8-9 वर्ष होते आम्ही. हो 3 फूट हरभरा काढून लावत आहे म्हणून एक पासाठी आम्ही खूप 2 वर्षापासून होतो. योग आज जमला. हां हां आज आलो आहे. हो किती हरभराचा प्लॉट पाहिला. हे 60-65 दिवसाचा प्लॉट आहे. याचं नाव का नवरदेव 48 दिलं. हां. कारण काय आहे म्हणलं तर हे 45 पासून 48 फांद्या आहे. हो, फांद्याची संख्या भरपूर आहे. त्याला नवरदेव 48 नाव दिलं म्हणून त्यानं म्हणताय. मग हो आता ते त्याचा प्लॉट आहे, त्याचं मर्जीन त्यानं नाव दिलं. हो प्लॉट तर पाहण्यालायक आहे. आता स्टार्ट फुलाच्या अवस्थेमध्ये प्लॉट आहे. हो आता आमच्या गावामध्ये आम्ही हरभरा आम्ही पण 2-3-4-5 वर्ष पेरले. आता एक मागं 1-2 वर्षापासून नाही पेरतो. आता काही जण हरभरा पेरताय, हो तर सर्वजण 1.5 फूट काउंट पेरताय. आपण पाहून जावं. हां हां मग आपणही समजा 1.5 फूट सोडून 3 फूट पर्यंत गेलं तर आपल्याला यील्ड जास्त यावं. 1.5 फूट मध्ये यील्ड कसं आहे 10 ते 11-12 पर्यंत पोहोचताय नाही, म्हणजे त्याचं लिमिटच होऊन गेलं एक. हां नाही, आणि हां लिमिट. हां. आणि कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक व्हरायटी 2.5-3 फुटावर चालत नाही. तिला तुम्ही खतं देऊन पाणी देऊन वाढवलं तरी त्याला जी फांद्याची संख्या आहे ती कमी येते. पण या व्हरायटीचं कसं आहे, 3 फुटावर असून सुद्धा फांद्याची संख्या अशी आहे की तुम्हाला असं वाटते, प्रत्येक शेतकरी आता इथं येतो आणि पाहतो आणि म्हणतो की हे 3 फूट अंतरात तुम्ही 2 लाईन घेतल्या का. पण ते असे वाकून पाहतात, पण त्यांना एकच लाईन दिसते का, कारण याला फांद्याची संख्या भरपूर आहे. आणि झाडाचं बुड आहे ते आता जाड होत 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 आपल्या हाताच्या अंगोठ्यासारखं जाड येते. नवीन विशेष काय सर्व हरभरा प्लॉट मध्ये एखादा 2-4 झाडं मोहरीचे दिसते. हो, किती नवीन काम तर सूर्यफूल आहे. आता आम्ही आता सूर्यफूल टाकलं, तर सूर्यफुलाचं कारण एक होतं की त्याच्या मागं 2-3 कारणं होती. नंबर 1, सूर्यफुलामुळे काय होते, जमिनीतली जी बुरशी आहे ती आजूबाजूच्या जेवढ्या मुळ्या तिथपर्यंत जाईल तिथपर्यंत ती बुरशीशी खाऊन घेते सूर्यफूल. दुसरी गोष्ट, त्याच्यावर पक्षी बसतात आणि आपल्या प्लॉटमधल्या ज्या आळ्या आहेत ते सर्व आळ्या खाऊन घेतात. आणि विशेष म्हणजे त्या आळ्या अशा खातात की झाड असं वाढत वाढत जाईल तर त्याच्या पानाची जी फांदी आहे ती दांडी जाड येते. त्याच्यावर पक्षी केवढा जरी बसला तर ती दांडी मोडत नाही. आणि पक्षी त्याच्या आतमध्ये खेळती हवा असल्यामुळं, फांद्या म्हणजे थोडंसं अंतर असल्यामुळं मोकळी हवा, लहान फांद्यावर लहान पक्षी मोठा पक्षी बसते आणि जवळजवळ जाऊन ती आळी खाऊ शकते. कुठल्याही फांदी बघा तुम्ही याची, त्याच्यावर आळी आतमध्ये पक्षी जाऊन आळी खाऊ शकते. आणि तिसरी गोष्ट, आता याला लागलं सूर्यफूल. आता सूर्यफूल पकते. सूर्यफूल पकल्यानंतर काय होते, याच्यावर पोपट येऊन बसते. पोपट येऊन बसून ते पोपट काय करते, ते आतमधले जे दाणे असतात सूर्यफुलाचे हे सर्व खाऊन टाकते. आणि जे उरलेला माल आहे ते आपण आंतरपीक, म्हणजे आपल्याला एक वेगळं असं आंतरपीक भेटते, ज्यातून आपलं उत्पादन भेटते सूर्यफुलाचं. आता आपण सूर्यफूल जरी हे विकतो म्हणलं, समजा 20 रुपयाचं मार्केट म्हणजे तुम्ही बसून जरी बाजारात विकतो म्हणलं तरी एक जे सूर्यफूल आहे ते आपण 20 रुपयाला विकू शकतो, 25 रुपयाला विकू शकतो, सिटीमध्ये 50 रुपयाला विकू शकतो. आपल्याला जाऊन नुसतं जिथं बसायचंच काम आहे, कापून न्यायचं, पोत्यात भरायचं, मार्केटला बाजारात न्यायचं, 50 रुपयाला ते पण जाते. म्हणजे एक वेगळं आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला एक वेगळं पीक भेटते आणि आपला खर्च पण निघून जाते. तर अशा प्रकारे या तिन्हीमुळं आम्ही हे ते सूर्यफूल घेतलेलं आहे. तर तुम्ही आतापर्यंत आलेल्या या क्षेत्रामध्ये सूर्यफूल कुठंच बघितलं नसेल. आणि माझ्या मते साधारणतः या 5-10 वर्षात तुम्ही सूर्यफूल बघलंही नसेल. तसं हैदराबादच्या एरियामध्ये जेव्हा आम्ही हैदराबाद जात होतो, हां त्या रोडना सूर्यफूलचे प्लॉट दिसतो. हां, पण या भागात तुम्ही पाहिलेच नसतील. ते सुद्धा नाही पेरत. मग बेनिफिट आहे का लॉस हां. तेले माहिती नाही नाही, बेनिफिट आहे. त्याच्यामागं कारण पण मी तुम्हाला सांगितलं. आणि आपल्या व्हरायट्या URUB आहेत. आता ही व्हरायटी URUB प्रक्रिया केली आहे. त्यामुळं कसं आहे माहीत आहे का, URUB म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढवणे 3 पट, उत्पादन शक्ती वाढवणे 3 पट. त्यामुळे तुमच्या झाडाला इथं मर लागणार नाही. झाड कुठं एखादं मेलेलं दिसते का पहा, एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये कुठलाही प्लॉट पहा, झाड आहे मेलेले. एकतरी 3 फुटामध्ये 20 किलो बी टाकलं फक्त आपण एकरी, आणि याच्यात एकही झाड मेलेलं नाही. नंबर 1, रोगप्रतिकार शक्ती वाढली, उत्पादन क्षमता 3 पट वाढते. कारण फांद्याची संख्या भरगतच आहे, 48-50 फांद्या आहेत एका झाडाला. उपफांद्या तर सांगूच नका किती आहेत ती. त्याच्यामुळं कसं आहे माहीत आहे का, उत्पादन शक्ती 3 पट वाढली, व्हरायटी बलवान बनली. त्याच्यामुळं पानाची जाडी पहा, त्याच्या पानाची जाडी जास्त असल्यामुळं, बलवान बनल्यामुळं आळीचं प्रमाण बिलकुल येणार नाही. फुलाला आळी येणार नाही, कारण जाड आहे, रसोसक किडी येणार नाही.
त्याच्यामुळं व्हरायटी एकदम बलवान बनवून तुम्ही पेरली की त्याला तुम्ही फक्त एकदा DAP पेरायचं. कुठलंही मायक्रोन्यूट्रन, सल्फर, मायक्रोन्यूट्रनची 10 किलोच्या बॅगा काही टाकायचं नाही. आणि फवारणीमधून पहिली फवारणी क्लोरोपायरिफॉस किंवा परफेक्ट सुपर 40 मिली 15 लिटर पाण्यात घ्यायचं. सोबत काहीही कोणतं टॉनिक घ्यायचं नाही, बुरशीनाशक नाही, वरखत नाही, विद्राव्य खत नाही, काही घ्यायचं नाही. जसं तुम्हाला एखादा दुकानदार म्हणाल हे घ्या 19-19, हे घ्या ॲमिनो ॲसिड, हे घ्या एखादं बुरशीनाशक, काहीच टाकायचं नाही. नुसतं कीटकनाशक टाकायचं. त्याच्यानंतर पहिलं फूल लागायला की इमामेक्टिन घ्यायचं 10 ग्राम फक्त, त्याच्यात काहीच घ्यायचं नाही. 15 लिटर पाण्यात 10 ग्राम टाकायचं. त्याच्यानंतर प्रत्येक फवारणीला दर 15 दिवसाला 10-10 ग्राम इमामेक्टिन घ्यायचं, काही टाकायचं नाही, त्याच्या मागे लागायचं नाही. फक्त इमामेक्टिन, बाकी तू वरखत नाही, टॉनिक नाही, काही नाही. तुम्हाला दुकानदारांना देतो म्हणलं तरी घ्यायचं नाही. आपल्या व्हरायटीला काहीच चालत नाही. सगळे पैसे खिशात घालायचे. तुमचं बिल आता पण जे होत होतं एकरामध्ये साधारणतः 3000चं, ते फक्त तुमच्या 500 रुपये 450 रुपयाच्या इमामेक्टिनवर भागायला 2500 रुपये खिशात घालायचे. काही टाकायचं नाही व्हरायटीला. तर अशा प्रकारे व्हरायटी आहे. आज तुम्ही एवढ्या किलोमीटरहून आले, एवढ्या दिवसानं आले, कॉन्टॅक्ट आपले होतच होते. पण तुम्हाला कसं वाटते हा प्लॉट बघून? आता सूर्यफूल किती टाकते एका बॅग मध्ये? 1 पाव टाकायचं. एकरी 1 पाव. एकरी 1 पाव. हां, 1 पाव टाका, अर्धा पाव टाका, तुम्हाला जशी पाहिजे तसं. जास्त दाट नाही करायचं. म्हणजे काय होते, ते सावली जास्त झाली. आणि दुसरी गोष्ट, आम्ही एका शेतामध्ये तिकडच्या थोडं दाट टाकलं. कशासाठी? म्हणजे तिथं ओल ठेवते, सावलीमुळे ओल राहते, अजून माल आपला पकते. त्याच्यामुळे ते थोडं दाट ठेवलं. यातलं थोडं विरळणी केली आम्ही. हे पण पाहायचं होतं आम्हाला. तर अशा प्रकारे यातलं नियोजन केलं आम्ही. 50 ते 100 झाडं वाटून राहिले तेवढे, त्यापेक्षा नाही. म्हणजे सूर्यफुलाचे एका एकरामध्ये पद्धतशीर आहे. 100 झाडं एका एकरात किंवा 50 झाडं जरी ठेवली तरी चालते. फक्त काय आहे, आपल्याला पक्षी बसवणे. आणि आपल्याला जर आंतरपीक याच्यातून घ्यायचं असेल उत्पादन, कोणता टेक्निक टेक्निक आहे ना. वय कुठे माहिती नवीन प्रयोग केला म्हणून. हो, नवीन पर वो नहीं डाले तो नहीं डालो तो भी चलता, कोई बात नाही. डाला तो भी चलता, उसमें कोई बात नाही, वैसा कुछ नाही. तर कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? आता लोकल मार्केटला सूर्यफुलामध्ये सागाच्या झाडासारखं आहे. सगळ्या झाडासारखं झाड आहे. हां, खत याला आपण या प्लॉटला एकदा दिलं आणि दुसरा एक प्लॉट आहे त्याला 2दा दिलं. हे पेरताना दिलं. पेरताना फक्त मधात नाही, काही गरज नाही. आणि तुम्हाला द्यायचं असलं, हलकी जमीन असेल तर देऊ शकता. तसं काही नाही, फक्त खतच द्यायचं. त्याच्यात कोणतं मायक्रोन्यूट्रन, टॉनिक काही घ्यायचं नाही, बॅगा नाही, काही नाही. सरळ पेरून टाकायचं. डवरा 2दा झाला. एकदा निंदन झालं, त्याच्यामुळं याला डबलचा खर्च काहीही नाही आणि काही खर्चही लागत नाही. सरळ सरळ आपलं पाहिलं तर खर्च लावायची सारखं दिसतंय नाही ना. खर्च लावायची गरजच नाही. या व्हरायटीला URUB असल्यामुळे तुमचे 2500 खिशात 500चाच खर्च करायचा एकरी. ऑलरेडी व्हरायटीला सीडला राहते. सीडला URUB प्रक्रिया आम्ही केलेली 4 महिन्याची, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. त्यामुळं आम्ही ते प्रक्रिया करेपर्यंत पेरणीच करत नाही ती झाल्याशिवाय. नाही तर त्याचे उतारे येत नाही आणि एकाच वर्षी वापरता येते, परत वापरता येत नाही. आणि व्हरायटीचं नाव तुम्ही तर चांगलं जाता, नवरदेव 48. एवढे दिवस नाव ठेवलं नव्हतं आम्ही, पण आता हे नाव ठेवलं आम्ही. ठीक आहे. कशी वाटली व्हरायटी? एकदम चांगला आहे. मन समाधान झालं आहोत. पुन्हा एक वेळ हार्वेस्टिंगच्या टाइमला आलं तर आपल्याला हां, त्या टाइमला तुम्ही आले तर अजून घाटे आल्यावर तर अजून चांगलं वाटेल. हां, फुलावर आहे ना. आता फुलावर झाले. आम्ही अजून एक डाव पाहिला तर याच्या तुम्ही एका महिन्याकडे या. एका महिन्याकडे काय पूर्ण घाटे राहतात, त्यावेळेस तुम्हाला अजून पाहायला चांगलं वाटते. ठीक आहे. ठीक. ओके.